Cancer Healer Center, a new beginning. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर, पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. संजय राऊतांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानाविरोधात राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर पुण्यातील अलका चौकात आंदोलन करत राऊतांचा निषेध. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड. पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे आरोपांवर उत्तर देणार. एकनाथ शिंदेंसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर यांना रोखून राज्याच्या हितासाठी घडलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक. मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचं वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केल्याच्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुढे ढकलली. 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी आल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून जबाब नोंदणी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सावंतांचा आरोप. तात्काळ चौकशी करण्याची मागणी. इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले. तर सावंत सोबत ओळख नाही, त्यांचा फोनही नंबर नाही. माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कुणीतरी खेळसाळपणा केला. नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी. सरकारचे 1620 कोटी वाचले. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळले. बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय. दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564.58 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानंच नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं. अमोल कोल्हेंचा मोठा दावा. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये परप्रांतीयाकडून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा. परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक. प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई. कुख्यात गुंड गजा मारण्याची कोर्टात हजेरी. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी बेड्या. पुणे पोलिसांकडून मारहाणीसह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात देखील ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेमधील माजी आमदार सुजित मिंचेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. जीबीएस बाधितांचा आकडा वाढताच नागपुरात 2 नव्या रुग्णांची नोंद. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 218 वर. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ कायम. 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध. स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी. तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका. प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला विरोध. महाशिवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेणं नियमबाह्य. पुरातत्व विभागाचं त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र. मंदिरात गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचाही इशारा. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाट बंद असल्यानं नव्या घाटातून पर्यायी व्यवस्था. लतीफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू.
दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद राहणार. रत्नागिरीच्या बाजारामध्ये हापूस आंबा दाखल. अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला आंब्याची किंमत न परवडणारी. 1600 ते 2200 रुपये डझन आंब्याची किंमत. IPL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 12 वर्षांपासून फरार असलेल्या ललित मोदीकडे आता वानुआतून देशाचं नागरिकत्व. ललितच्या नवीन पासपोर्टची प्रत TV9च्या हाती. वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट देश. Cancer Healer Center, a new beginning.